पॉशची कंप्लेंट पडली म्हटलं की त्या व्यक्तीच्या पूर्ण कॅरेक्टर वरती येतं. उसके साथ रहती है ना, तो मेरे में क्या प्रॉब्लेम है. मग त्यांना असं वाटतं की म्हणजे ही सगळ्यांशी कम्फर्टेबल असली पाहिजे. घरातल्या जबाबदाऱ्या, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि त्यातून हे शोषण, नक्कीच त्या महिलेला भरपूर त्रासातून जावं लागतं. की आपली पर्सनल इन्फॉर्मेशन एखाद्याला एका लिमिट पर्यंतच द्यावी. अजून एक प्रकार आहे क्विट प्रो क्लो. त्याच्यामध्ये काय आहे की मी तुला प्रमोशन देतो, तू मला हवं ते दे. खरं तर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी जिथे आहेत तिथे पॉशची कमिटी असणं महत्वाचं आहे. भले मग 10 मध्ये एकच महिला असेल. पॉशचा जो ऍक्ट आहे तो मुद्दामहून महिलांसाठी याच कारणासाठी तयार केलाय. यू आर मेकिंग मी अनकम्फर्टेबल, किंवा तुम्ही मला त्रास देत आहात, तुम्ही जे वागत आहात त्यामुळे मला त्रास होत आहे, हे त्यांना मोठ्याने सांगणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आकाश भरारीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आकाश भरारीच्या माध्यमातून आपण नेहमीच महत्वाच्या विषयांवर चर्चा करत असतो, संवाद साधत असतो. आज आपण अशाच एका संवेदनशील तितक्याच महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत, सायली खोत मॅडम यांच्याशी. आजचा विषय आहे कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण. या विषयावर आपण महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. स्वागत करूया सायली खोत यांचे. नमस्कार. नमस्कार सायली मॅडम, तुम्ही विविध क्षेत्रामध्ये खूप अभ्यास केलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यशाळा घेताय. सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय द्यावा, काय सांगा? नमस्कार. आकाश भरारी मी पहिलीच ही मुलाखत आहे. मी सायकोलॉजिस्ट आहे व्यवसायाने, आणि त्याचबरोबर मेंटल हेल्थच्या क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग आणि थेरपीज वगैरे करता करता, प्रॅक्टिस करता करता मी हळूहळू हिलिंग कडे पण वळले. आयसो सर्टिफाईड पॉश ट्रेनरही आहे, आणि विविध विषयांवरती मार्गदर्शन घेणं, कार्यशाळा घेणं मला आवडतं. आजचा विषय आहे आपला लैंगिक शोषण. काय प्रकारचा? कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होतं बरेचदा, आणि महिलांना माहितीच नसतं की आपल्यासोबत शोषण होत आहे. हा जो कायदा आहे लैंगिक शोषण कामाच्या ठिकाणी होणं, तो 2013 मध्ये आला. निर्भया हत्याकांडानंतर हा कायदा तो अस्तित्वात आला. ह्याची सुरुवात झालेली होती भौरी देवी केस पासून. 1985 मध्ये अंगणवाडीचं काम करणाऱ्या भौरी देवी होत्या. त्यांच्यावरती अत्याचार झाला. त्यांनी एक बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केलेला, आणि त्यावेळेला त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर 7-8 जणांनी अत्याचार, लैंगिक शोषण केलं. मग त्यावेळेला ही गरज भासली की एका महिलेला सन्मानाने काम करण्यासाठी एक सुरक्षित वातावरण मिळण्याची खूप गरज आहे. तिचे जे कामावरती जाण्या येण्याचा जो अधिकार आहे, नैतिक अधिकार, तो जपला जावा आणि तिने मानाने, सन्मानाने काम करावं. मग विशाखा म्हणून एक संस्था आहे, त्यांनी एक चळवळ सुरू केली, आणि त्यानुसार 2013 मध्ये ते बिल पास झालं. तर ह्या कायद्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे, आणि त्याच्यानंतर मग ही सुरुवात झाली सगळी. आता बरेचदा असं वाटतं, प्रेक्षकांनाही माहिती नसेल, की लैंगिक शोषण म्हणजे आपल्यासोबत काहीतरी घटना घडावी लागते, किंवा आपल्याला कोणीतरी हात केलाय, हात लावलाय किंवा स्पर्श केलाय, अशाच वेळेला आपण ती कंप्लेंट करू शकतो, असा गैरसमज आहे खरं तर. पण होतं कसं माहितीये, त्याच्यामध्ये विविध पैलू आहेत. वेगवेगळे पैलू आहेत की कुठल्या कुठल्या प्रकारे आपण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी कंप्लेंट करू शकतो. असं त्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. नेमकं कोणकोणत्या प्रकारचं लैंगिक शोषण असू शकतं? तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे वर्बल, की एखादी गोष्ट आपण बोलून, म्हणजे शिवीगाळ करणं आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही टिप्पण्या करतात, तर वर्बल आहे. वर्बल अत्याचार, की तुम्ही बोलून काहीतरी एखाद्याला टोचून बोलताय, किंवा एखाद्याच्या बॉडी शेमिंग करताय, किती जाडी दिसतेस, तू जरा बारीक व्हायला पाहिजे, किंवा बारीक असेल तर तू फारच स्लिम आहेस, तू जरा तुझी काळजी घेतली पाहिजे, किंवा तो टोन एक वेगळाच असतो बोलण्यातला. आणि महिलांना ते एक सेन्स असतोच की अरे हे, पण प्रत्येक वेळेला त्याची कंप्लेंट करू शकतो हे माहितीच नसतं. खरी गंमत इकडे आहे की त्या सहन केलं जातं ते, की जाऊ दे म्हणून,
बोललं आपल्याला कोणतरी, आपण हर्ट होतो आणि सोडून देतो, पण हे पण परत परत टार्गेट केलं जातं कधी कधी. बॉडी शेमिंग तर अगदी सर्रास होतं महिलांच्या बाबतीत, किंवा अरे हल्ली तुझं खूपच वजन वाढलेलं आहे, गरोदरपणानंतर म्हणा किंवा काय. काही ठिकाणी महिलांना गरोदर असताना काही सवलती दिल्या जातात, मग तेही काही जणांना खुपतं की आता त्याच्यावरून मग टिप्पण्या सुरू होतात. मग अशा वेळेला त्या महिला त्याची कंप्लेंट करू शकतात, हे त्यांना माहिती नसतं. नॉन व्हर्बल मध्ये तुम्ही बोलत नाही पण इशारे करताय, जसं डोळा मारणं आहे, काही हावभाव करून दाखवत आहेत, तर त्याच्यावरून तुम्ही वरून खालून बघताय त्यांना फक्त, तर ते नॉन व्हर्बल झालं. हा, त्याच्यानंतर पुढचं आहे, समजा 2-3 व्यक्तींचा ग्रुप उभा आहे आणि ते एखाद्या गोष्टींवरती चर्चा करत आहेत आणि बाजूने कोणी पास होत आहे, त्या व्यक्तीला ते आवडत नाही आहे, त्या महिलेला ते ऐकून अनकम्फर्टेबल वाटतंय. काही अडल्ट गोष्टींवरती चर्चा होते कधी, किंवा कुठच्या सीन वरती कशावरती चर्चा होते, तर मग अशा वेळेला एखाद्या महिलेला जर का ते बरोबर वाटलं नाही, किंवा शिवीगाळ करता करता बोलण्याची फार सवय असते काही ठिकाणी, तर मग त्या जर का महिलेला ते बरोबर वाटत नाही आहे, तर मग ती त्याच्याबद्दलही तक्रार करू शकते की मी अनकम्फर्टेबल होत होते म्हणून. बरोबर. सो व्हर्बल, नॉन व्हर्बल. त्याच्यानंतर व्हिज्युअल. हा, म्हणजे व्हिज्युअल्स मध्ये आता कसं येणार की समजा तुम्ही लॅपटॉपवर काम करताय, तुम्ही एखाद्या गोष्टीचा वॉलपेपर ठेवलाय, काही घाणेरडं असं फार भडक काही चित्र आहेत ते त्याच्यामध्ये दाखवतायत, तर तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीची तक्रार करू शकता. किंवा रिंगटोन तुम्ही मुद्दामून ठेवलाय, की एखादा व्यक्ती पास होतोय तेव्हा मुद्दामून ती रिंगटोन वाजवायची, तर हेही येतं त्यामध्ये. हो, डायरेक्ट मध्ये मग तुम्ही लिफ्ट मध्ये कॉर्नरिंग करणं किंवा मुद्दामून स्पर्श करणं, हेला डायरेक्ट स्पर्शाचा, त्याच्यासाठी तुम्ही कंप्लेंट करू शकता. हे सगळं माहितीच नाही बऱ्याचशा महिलांना. कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपण कंप्लेंट करू शकतो? पॉशचा जो ऍक्ट आहे तो मुद्दामून महिलांसाठी ह्याच कारणासाठी तयार केलाय, पण आपल्याकडे खंत ह्याच गोष्टीची आहे की बऱ्याच महिलांना ह्या गोष्टी माहितीच नाही आहे, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिल्या जात नाही. खरं तर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी जिथे आहेत तिथे पॉशची कमिटी असणं महत्वाचं आहे. भले मग 10 मध्ये एकच महिला असेल तरी सुद्धा तो ऍक्ट तिथे, त्या ऍक्टची पूर्ण माहिती असणं, तिथे आयसी कमिटी असणं बंधनकारक आहे. पण बरेचदा कायदा गुंडाळला जातो आणि त्याची तक्रारही कोणी घेत नाही आणि कोणी दखलही घेत नाही, कारण की आपल्याकडे ती जागृतीच नाहीये. मुळात अवेअरनेस नसल्यामुळेच हा प्रश्न सगळ्यात जास्त येतो. बरं, आता हे जर महिलांना समजलं की ह्या गोष्टीसाठी आपण तक्रार करू शकतो, तक्रार करायची कुठे? बर, ही तक्रार जी आहे, 10 पेक्षा जास्त कर्मचारी जर का आहेत तर तुमच्याकडे 100% आयसी कमिटी असलीच पाहिजे. कंपनीमध्ये किंवा कार्यालयात नाहीये, अगदी एखादं दुकानही चालेल. अच्छा, अगदी दुकान, कामाचं ठिकाण, मग ते कुठलंही असू दे. हो, 10 पेक्षा जास्त कर्मचारी असेल तर तिथे त्यांची आयसी कमिटी असली पाहिजे. तर मग आयसी कमिटी समजा नसेल तर तुम्ही जवळच्या नजीकच्या तहसीलमध्ये पण तक्रार नोंदवू शकता. ती आयसी कमिटी म्हणजे काय, तर तिथे जी त्या कंपनीमध्ये सर्वोच्च हुद्द्यावर असलेली महिला जी असते ती त्याचा अध्यक्ष, त्याच्याच बरोबर एक व्यक्ती जी असते त्यांना कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे, एक व्यक्ती सामाजिक काम करणारी असली पाहिजे, किंवा मग काउन्सिलर. हा, आणि अजून एक व्यक्ती जी मग मेल फिमेल कोणीही चालेल, कंपनीतर्फे अजून एक. हा, अशी आयसी कमिटी असते. त्या आयसी कमिटीमध्ये आपण तक्रार नोंदवू शकतो. ही कमिटी कोण बसवतं? कंपनीतर्फेच बसवली जाते, कंपनीच बसवली पाहिजे असं आहे. बरं, आता हे झालं कंपनीच्या ह्याच्या माध्यमातलं. आता घरातलं घरगुती जे काम असतं त्या महिलांनी कुठे जावं बरं? त्याही काम करतात, त्यांची तर काही संघटना किंवा असं काही इतकं नसतं, त्या आपापलं काम करतात, आपापल्या घरी जातात. तर मग अशा महिलेसोबत जर का काही झालं तर मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी जवळच्या नजीकच्या तहसीलमध्ये तक्रार नोंदवायची. त्याच्यासाठी मी उदाहरण देईन तुम्हाला. शायनी अहुजा केस आहे. शायनी अहुजाच्या घरातली जी काम करणारी मोलकरीण होती त्यांच्यावरती अत्याचार झाला आणि मग त्याच्यानंतर ती केस सगळ्यांना सर्वश्रुत आहे.
तर अशा जर का काही केसेस असतील, घरगुती काम करणाऱ्या महिला ज्या एकट्याच आहेत, ज्यांना कंपनी किंवा काय असं काही नाहीये बॅकअप, तर त्यांनी नक्कीच जवळच्या तहसीलमध्ये तक्रार करू शकता. आता तक्रार करण्याच्या आधी मी काय सांगेन की तक्रार करताना आपल्याकडे बेस असला पाहिजे. आता आज तुम्हाला कळलंय प्रेक्षकांना आपल्या माध्यमातून, मग अरे माझ्यासोबत असं झालंय, मी पण तक्रार करणार, तर असं नाहीये. तर त्याला कसं आहे, पार्श्वभूमी 3 महिन्यापर्यंत, आजपासून 3 महिन्याच्या आधी जी तक्रार करू शकता तुम्ही. खूप मागच्या वर्षी माझ्याशी असं काही झालेला प्रसंग, तर त्याच्यासाठी तुम्ही आत्ता नाही तक्रार करू शकता. पण तुम्ही काय करू शकता की तुम्ही पहिली गोष्ट सावध राहा. दुसरी गोष्ट म्हणजे हळूहळू हळूहळू तुम्ही पुरावे जमा करा. की पुरावे कुठल्या पद्धतीने, की कोणाला तरी दाखवून द्या की बघा बाबा की हा व्यक्ती मला स्टॉक करतोय, मला माझ्या मागे मागे येतोय किंवा मला त्रास देतो आहे. तर हे तुम्ही पहिले कोणाला तरी कंपनीमध्ये सांगणं गरजेचं आहे की बघ हे बरोबर आहे. बरं, ती व्यक्ती जर का लांबूनच करते तर तुम्ही दाखवून ठेवा. ती व्यक्ती जर का डायरेक्टली तुम्हाला त्रास देत असेल तर सगळ्यात आधी मोठ्याने ओरडा त्याच्यावरती की थांब, तू हे जे करतोय ते मला आवडत नाहीये, यू आर मेकिंग मी अनकम्फर्टेबल, किंवा तुम्ही मला त्रास देत आहात, तुम्ही जे वागत आहात त्यामुळे मला त्रास होत आहे, हे त्यांना मोठ्याने सांगणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांसमोर त्याला अनकम्फर्टेबल करा पहिले. जिथपर्यंत तुम्ही हे दाखवून देत नाही, तुम्ही सहन करता आहात, तिथपर्यंत समोरच्याची हिंमत मग वाढत जाते. असं आहे. आणि त्या सगळ्यात पहिले से नो. मग नाही तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता. व्हॉट्सअप मेसेज रिटर्न मध्ये आपण प्रूफ म्हणून वापरू शकतो. हा, की तुम्ही हे जे काल या ठिकाणी संपूर्ण सविस्तर लिहायचं, अशा पद्धतीने माझ्याशी वागलात, ते मला आवडलं नाही, यापुढे जर का तुम्ही असे वागलात तर मी तुमची तक्रार लेखी करेन आयसी कमिटीला, पॉश कमिटीला. हे सांगणं आवश्यक आहे. हा झाला तुमचा पुरावा नंबर 1. मला नाही वाटत एवढं स्पष्ट लिहिल्यानंतर कोणी हिंमत करेल खरं तर, पुढे जाईल. पण तरी सुद्धा कधी कधी विकृती असते, कधी कधी काही लोक नाहीच ऐकत, त्रास द्यायचाच एखाद्याला. तर मग अशा वेळेला तुम्ही लेखी तक्रार नक्कीच करा. असं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे क्विट प्रो क्वो. त्याच्यामध्ये काय आहे की मी तुला प्रमोशन देतो, तू मला हवं ते दे, तर लेनदेन असं आहे. तर तो एक प्रकार आहे की तुम्ही मला खुश करा, मी तुम्हाला खुश करतो. तर ह्याची पण तक्रार तुम्ही करू शकता. असं आहे. सर्वसाधारण जे पहिले 4 प्रकार आहेत ते वर्बल, नॉन वर्बल, डायरेक्ट, इनडायरेक्ट, व्हिज्युअल, अशा पद्धतीने, आणि क्विट प्रो. छान सांगितलं. आणि हे खरंच सर्वसामान्य महिलांना कळायला पाहिजे. माहित नाही ते प्रकार असे घडतात ना मॅडम. तर अशी मानसिकतेचे लोक काय आहेत आणि येते कुठे? मुळात होतं कसं माहितीये, लहानपणापासून जे आपण बघत येतो ना, त्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस मध्येच ही हळूहळू हळूहळू गोष्ट रुजत जाते. म्हणजे जर का लहानपणापासून एखाद्या मुलाने बघितलंय की आपली आई मार खात आली आहे, सहन करत आली आहे, ती कुठच्या गोष्टीला विरोध करत नाहीये, तर मग त्या व्यक्तीची मानसिकता अशी बनू शकण्याची शक्यता सर्वात जास्त असते की महिलेने सहन करायचं, काय हरकत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं गोष्ट अशी आहे की समजा एखादी महिला एखाद्या पुरुषाबरोबर, एक असतं ना, एखाद्या बरोबर आपलं ट्युनिंग जास्त जमतं, तर त्याच्याशी मांडीवर हात ठेवून, खांद्यावर हात ठेवून बोलत असेल, तर मग तिला दुसऱ्याचा स्पर्श चालतो तर माझा का नाही चालत? उसके साथ रहती है ना, तो मेरे में क्या प्रॉब्लेम है. मग त्यांना असं वाटतं की म्हणजे ही सगळ्यांशी कम्फर्टेबल असली पाहिजे. तर तो प्रत्येकाचा स्वतःचा चॉईस आहे, स्वतःचा प्रश्न आहे की मला कोणाबरोबर बोलायचंय, मला कोणाबरोबर नाही बोलायचंय. आणि हळूहळू मग त्या ह्याच्यातूनच ही विकृती वाढत जाते. या डेव्हलपमेंट मधूनच असं व्हायला लागतं की जेणेकरून ती मानसिकताच तशी बनत जाते की नाही, मला जर का हे पाहिजे तर मला मिळालंच पाहिजे. जसं लहानपणापासून जर का एखाद्याला हट्ट
स्पष्ट असेल की एखादी गोष्ट मला मी मिळवायची आहे तर मी मिळवणारच कुठल्याही पद्धतीने. हो. आणि हे झालेलं आहे. तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगते. उदाहरणाच्या आधी मला हे सांगायला आवडेल की आपली पर्सनल इन्फॉर्मेशन एखाद्याला एका लिमिट पर्यंतच द्यावी. आपलं दुखणं आपल्याला असं वाटतं की आपण जवळचा मित्र म्हणून मैत्रीण म्हणून एखाद्याला सांगतो, पण ती मैत्रीण जाऊन तिसऱ्या कोणाला तरी सांगेल, ह्याचं काहीच तुम्ही कॉन्फिडेन्शियलिटीचा काही प्रश्नच येत नाही मैत्रीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्याला स्वतःची पर्सनल माहिती देता तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले एक लिमिट सेट केलं पाहिजे की ह्याच्या पलीकडे मी माझं प्रायव्हेट लाईफ कोणाशी शेअर करणं. तुम्ही कामाला जाताना मग तुम्ही तिथे कामाच्याच गोष्टी डिस्कस करणं अपेक्षित आहे. तिथे तुम्ही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स, तुम्ही तुमचे पर्सनल लाईफ जेव्हा शेअर करता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना समोर जावं लागतं मन कुठेतरी. तर असंच एक कलिग्ज होते एका ऑफिसमध्ये आणि ह्या व्यक्ती, ही जी महिला होती हिचं थोडस घरी नवऱ्याबरोबर वाद वगैरे होते आणि ती मग रडून सगळ्यांना सांगायची असं होतंय तसं होतंय म्हणून. आणि ती प्रेमाची बुकेलेली आहे सहज कळतंय एखाद्याला. मग आणि ही इतकी दिसायला सुंदर होती की त्या व्यक्तीने ठरवलं मी लग्न करेन तर हिच्याशीच करेन. आणि इतका पुढे गेलं की ह्या महिलेने डिवोर्स घेतला. शेवटी आपल्या नवऱ्याकडून डिवोर्स घेतला, ह्याच्याशी लग्न केलं. ह्याच्याशी लग्न केलं त्याने सांगितलं मी तुला पाहिलं ना तेव्हाच ठरवलेलं की तुझ्यावर लग्न करायचं म्हणून. तुझा डिवोर्स होऊ द्यायचा आणि लग्न करायचं. ही केस खरं पॉशशी रिलेटेड नाहीये. नंतर ह्या गोष्टीची तक्रार सहमत होते. पण हे असे प्रकार सध्या घडतात की तुम्ही स्वतःहून शेअर केली आहे स्वतःची पर्सनल लाईफ, त्याच्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मग तुम्हालाच भोगावे लागणार आहेत पुढे असं. आणि हा पॉश कायदा जो आहे सगळ्या ठिकाणी असतोच असं नाही, पण नसेल तर त्यावर काय काय केलं पाहिजे? सर्व ठिकाणी असलाच पाहिजे तर मग कारवाई करू शकतो. 50,000 पर्यंतचा दंड आहे. आपण गव्हर्नमेंटकडे एक ड्रॉप बॉक्स आहे. अच्छा. हा, त्या ड्रॉप बॉक्स मध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता. हो, पॉशची जी काही तक्रार असेल ती तुम्ही तिथे नोंदवू शकता की आमच्याकडे नाही आहे पॉश कमिटी, तर त्याच्याबद्दल तुम्ही वकिलाकडेही पोलीस स्टेशनलाही तक्रार करू शकता. तिथले हो कामगार करू शकतात. जर का अशी काही सिच्युएशन आली तर पॉश कमिटी असणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. बरं, तुम्ही आता जो कायदा सांगितला पॉश कायदा, तो फक्त ऑफिस कामाच्या ठिकाणी वापरला जातो. ते परमनंट महिलांना पुरुषांना की फक्त महिलांसाठी आहे ना हा कायदा? खरं हा कायदा आता जेंडर न्यूट्रल झालाय, कारण की आपल्या इंडियामध्ये पण आता भारतामध्ये पण जेंडर न्यूट्रल झालेला आहे कायदा. तर मग ते कंपनीवरती निर्भर असतं. महिलांसाठी आहे हा स्पेशली, पण जर का काही कंपन्या जेंडर न्यूट्रल ठेवत असतील तर ते पुरुषांना पण लागू होतो. अच्छा. हा, ते त्या कंपनीवरती आहे. करू शकतात पुरुषही तक्रार करू शकतात. हो, नक्कीच करू शकतात. पुरुष पुरुषांची, महिला महिलांची, पुरुष महिलेची, महिला पुरुषांची असंही करू शकता. पण कंपनी डिसाइड करते की आपल्याकडची पॉलिसी फक्त महिलांसाठी असणार आहे की ते बंधनकारक नाहीये कंपनीला. हा, जेंडर न्यूट्रल करावं का नाही करावं हे कंपनी सर्वस्वी कंपनीवरती अवलंबून आहे. हो. फक्त परमनंट लोकांसाठी असतं की टेम्पररी वगैरे असतं त्यांच्यासाठी? हा कायदा जो आहे, समजा एखादी महिला दुसऱ्या कंपनीतून एखाद्या कंपनीमध्ये व्हिजिट द्यायला आली आणि तिच्यासोबत जरी गैरवर्तन झालं तरी ती महिला त्यांच्या कंपनीच्या पॉश कमिटीला कंप्लेंट करून ह्या कमिटीपर्यंत ती कंपनी संवाद साधून काय तो निकाल लावू शकते. 1 दिवस जरी कामाला असेल माणूस तरी सुद्धा तक्रार करू शकते. ट्रेनी असेल तरी, प्रोबेशन पिरियडवर असेल तरी, कुठल्याही पदावरती असेल तरी त्या व्यक्तीला कंप्लेंट करण्याचा अधिकार सर्वस्वी आहे. 100% ती कंप्लेंट करू शकते. काहीच गरज नाही त्याच्यासाठी परमनंटच असावं लागतं, प्रोबेशन पिरियडवरच असावं लागतं असं काही नाही. खरं तर महिलांना किती संरक्षण दिलं जातं पण त्याचं माहितीच नाही. सगळ्यात महत्वाचं हे आहे ना. हो. तर याबद्दल तुम्ही काही कार्यशाळा काही वगैरे घेता का? कार्यशाळा माझ्या होतात. कंपनीतर्फेच आम्हाला बोलवलं जातं आणि कार्यशाळा होतात. बरं, ह्या कार्यशाळेत अगदी A ते B, C, D शिपाई पदावरती असतील
तर त्या पदावरती असलेल्या व्यक्ती पण तक्रार करू शकतात आणि त्यांना सर्वांना ह्याचं नॉलेज दिलं पाहिजे. त्या ठिकाणची जी भाषा आहे शक्यतो मराठीतच होतात, हे मराठी नसेल तर हिंदीमध्ये, आणि फक्त म्हणजे ए ग्रेडचे वगैरे असतील तर मग इंग्लिश मध्ये होतात. नाहीतर हा काय जिथे जी भाषा आहे त्या भाषेतच घेतलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना समजावं. पॉश कायदा म्हणजे काय आणि जर तो कंपन्यांनी नाही अंमलात आणला तर त्यांच्यावर काय कारवाई? पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस. कायदा जर का त्या कंपनीमध्ये नसेल, त्यांनी खरं तर त्याचे आमच्याकडे पॉश फ्रेंडली वातावरण आहे त्याचे त्यांनी फलक लावणं गरजेचं आहे. खरं तर बाथरूम मध्ये म्हणा किंवा वॉशरूमचे जे ठिकाण आहेत तिथे किंवा कंपनीचा मेन जो डेस्क असतो तिथे, की इथे पॉश पॉलिसी आम्ही राबवतो हे कळणं आवश्यक आहे. म्हणजे जो नवीन व्यक्ती येतो त्यालाही सेफ वातावरण मिळतं आणि कुठल्याही घटना थांबवू शकतो आपण वेळीच. बरोबर. पुढे जाण्यापासून महिलेला जेव्हा कळतं की इथे आपल्याला सेफ वातावरण आहे, ह्याच्या गोष्टीची आपण कंप्लेंट करू शकतो, त्यावेळेला वचक बसतो अशा घटना घडण्यापासून. कंपन्यांनी पॉश कायदा पाळला नाही तर काय कारवाई होऊ शकते त्यांच्यावर? त्यांना 50,000 दंड आहे. अच्छा, असलाच पाहिजे. बरोबर. या अंतर्गत मॅडम असंही होऊ शकत असेल ना की महिला मुद्दामून एखाद्याला त्रास देण्यासाठी पण तक्रारी वगैरे करतात, असे प्रकार होतात का? बरोबर, होतात. अगदी बरोबर आहे. चुकीच्या पण ज्या कंप्लेंट्स आहेत त्या नोंदवल्या जातात. एखाद्याचा राग धरून ठेवण्यामुळे किंवा मुद्दामून त्रास देण्यासाठी म्हणून असंही होतं की या कायद्याचा गैरवापरही केला गेलेला आहे. कारण होतं कसं माहितीये का, पहिले वाहवत जाऊन दोघही जण संगनमताने बऱ्याच गोष्टी घडून जातात आणि नंतर मग त्या गोष्टींचा गैरफायदा उचलला जातो. मग तर असं करू नये, कारण की जेव्हा कंपनीकडे कंप्लेंट येते त्यानंतरच्या 7 दिवसामध्ये ती ज्याच्यावरती कंप्लेंट आहे त्या व्यक्तीला 7 दिवसाच्या आत विथ प्रूफ सगळं द्यायचं असतात गोष्टी, आणि याची सखोल चौकशी होते. त्यामुळे लपवाछपवी किंवा खोटं जे आहे ते पटकन पकडलं जातच. त्यामुळे अशा गोष्टी करणं टाळावं, कारण की प्रूफ पूर्ण सगळी सखोल माहिती सगळं बघून रेकॉर्ड चेक करूनच या गोष्टी केल्या जातात. बरं, त्याच्यानंतर होतं कसं, ही जी कंप्लेंट आली त्याच्यानंतर फार मानसिक आघात झालाय किंवा खरंच खूप भयंकर घटना घडलीय की डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधली कंप्लेंट आहे, जसं बलात्कार आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी असॉल्ट झालेलं आहे असं निदर्शनात आलं, तर मग त्या व्यक्तीला पूर्ण पगार देऊन त्या व्यक्तीला सुट्टी मिळते, त्या महिलेला सुट्टी दिली जाते. आणि हे जे व्यक्ती आहे ज्याच्यावर कंप्लेंट आहे त्यांची 7 दिवसाच्या आत सखोल चौकशी करून 10 दिवसात त्याचा पूर्ण रिपोर्ट सबमिट करावा लागतो कंपनीला, अशी सोय आहे. या समस्येनंतर महिलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतंय? कसं की मुळात जर का अवेअरनेस नसेल तर आधीच बराच काळ सहन केलेला असतो आणि घरातल्या जबाबदाऱ्या, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि त्यातून हे शोषण, नक्कीच त्या महिलेला भरपूर त्रासातून जावं लागतं. तर अशा वेळेला EAP सर्व्हिसेस मध्ये खरं तर काउन्सिलर्स असतात, मोठ्या मोठ्या MNCs मध्ये तर नक्कीच असतात. तर अशा वेळेला त्यांनी नजीकचे काउन्सिलर्स जे असतात त्यांच्याशी संपर्क साधावा आणि वकिलांची मदत घ्यावी. जर का त्यामध्ये काही असं हरॅसमेंट किंवा असं काही असेल तर वकील, काउन्सिलर्स यांची तुम्ही मदत घेणं आवश्यक आहे. तुम्ही जर कामाच्याच ठिकाणी तिथेच तुमच्या कलिग्सला वगैरे हे सांगत असाल तर त्याची कॉन्फिडेन्शियलिटी किती राखली जाईल ह्याचं आपण काहीच शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा लिगली या गोष्टींना हँडल करता तर ती कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयता पण पाळली जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला एक हमी मिळते की आपण सुरक्षित आता आहोत आणि पुढचं जे काही आहेत प्रोसेस त्या अगदी वेळेवर व्यवस्थित पाळल्या जातील. आपण समाज म्हणून याविषयी काय भूमिका घेऊ शकतो? समाज म्हणून आपण आजूबाजूला जर ज्या काही आपल्या कंपनी आहेत तिथे याच्यावरती चर्चासत्र राबवू शकतो.
त्याचबरोबर तिथे आयसी कमिटी पॉश पॉलिसी आहे की नाही आहे ह्याची पडताळणी करू शकतो. महिलांना मार्गदर्शन करू शकतो विविध माध्यमातून. आता माझं मी उज्ज्वला प्रोजेक्टच्या अंडर मासिक पाळी म्हणा किंवा हायजीन पाळायचं किंवा ह्या विषयांवर जमेल तिथे तिथे मी मार्गदर्शन करतच असते. कारण की मला असं वाटतं की जर का एक महिला सक्षम राहिली आणि तिने तिची डिग्निटी जपून जर का काम केलं तर ती खुश राहिली तर तिचं पुढे घर ती आणि हे सगळं व्यवस्थित ती हे करू शकते, सस्टेन करू शकते, काम नीट करू शकते, व्यवस्थित करू शकते, व्यवस्थापन नीट करू शकते. होतं असं की जर का तुम्ही स्ट्रेस घेऊन एवढा फिरत राहिलात तर जगणं मुश्किल होऊन जाणार. आणि आम्ही काउन्सिलर्स आहोत तर तुम्ही नक्कीच मदत घ्या. आपल्याकडे अजूनही तो टॅबू आहे मॅडम की आपण सहन करत राहतो, ते स्ट्रेच करत राहतो, पण कोणाला सांगायला जात नाही शक्यतो. आता तुम्ही जेव्हा काउन्सिलर्सची मदत घेता तेव्हा त्याच्यातली गोपनीयता 100% पाळली जाते. बरेच जणांना हेही माहिती नसतं की ह्याही गोष्टी आपण काउन्सिलर्सशी बोलू शकतो. स्ट्रेस म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण जितक्या वेळ आपण ह्या गोष्टी दाबून ठेवणार, जितका आपण ह्या गोष्टीला सहन करण्याचं लेबल, म्हणजे तुम्हाला कोणी नोबेल प्राइज देणार नाहीये सहन करण्यासाठी, तर नका सहन करू. त्याने तुम्ही त्रास होऊन तुमच्याच शरीरावर मनावर परिणाम करत आहात. तर लवकरात लवकर जितकं तुम्हाला जमेल तर तितक्या लवकर तुम्ही हेल्प घ्यावी आणि त्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. मग तो कामाचा स्ट्रेस असू दे नाहीतर आणखीन काही असू दे, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला हेल्प अवेलेबल आहे तर तुम्ही त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. मार्ग निघतात. येस, नक्कीच नक्कीच. आता काल मी शिल्पा नवलकर यांची मुलाखत घेतली ना, त्यावेळेस त्या म्हटल्या की मी फक्त ऐकते, मी समोरच्या व्यक्तीचं फक्त दुखणं ऐकते, शांत बसते, काहीच प्रतिक्रिया देत नाही. त्या माणसाला बोललं पाहिजे, हे लोकांना कळतच नाही. बोललं पाहिजे लोकांनी. असं तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, पण एक साधारण 70-80 वर्षाच्या आजी आहेत, त्यांच्याशी फक्त बोलण्याचे मला पैसे मिळतात. हो ना, खरी गोष्ट आहे, खरं गोष्ट आहे. कारण की घरात कोणालाही वेळ नाही आणि आजी इरिटेट होतात. मग त्यांनी ही आयडिया शोधली आणि थेरपी म्हणून आम्ही मग फक्त गप्पा मारतो व्यक्त व्हायला. हा, बरेचदा आपण ना कामाच्या दबडग्यात असं वाटतं मी पैसा मिळवेन, पण गंमत म्हणजे कुठेतरी तो पैसा नाही नंतर मग कामाला येत. मग असे पैसे देऊन बोलायसाठी कोणतरी आपल्याला हायर करावं लागतं. सगळे कामावरती आहेत. मुलं आता परदेशात राहत आहेत, पण त्यांना गप्पा मारायच्या असतात, बोलायचं असतं, त्यांना जुने आठवणी सांगायच्या असतात आणि हे सगळं बोर होतात. काय आम्हाला माहितीये, हे तू सांगितलं, हे तू बोलले, पण त्यांना माहिती नसतं ना. अशी डिमेन्शिया किंवा अल्झायमर झालेले आहेत व्यक्ती आहेत, त्यांना ह्या गोष्टी आठवत नसतात की आपण 10 मिनिटापूर्वी हेच बोललेलो होतो. पण बोलल्यावरच माणूस व्यक्त होतो. जर का त्या अजून 10 वर्ष जगल्या तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण की ते व्यक्त करते ना. जेव्हा तुम्ही कुढत राहतात, मनात ठेवून राहतात एखादी गोष्ट, त्यावेळेला तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा. काय काय समस्या आहेत बघ समाजामध्ये. मग तुमच्याकडे अशा महिला येतात, मग तुम्ही त्यावर काय उपाय त्यांना सुचवता? महिला काय पुरुषही येतात आणि कधी कधी खोट्या पण मग कंप्लेंट्स पकडल्या जातात. अच्छा. हो, कारण की माहिती नसतं आणि घाबरून जातात. पॉशची कंप्लेंट पडली म्हटलं की त्या व्यक्तीच्या पूर्ण कॅरेक्टर वरती येतं. आणि कधी कधी काही व्यक्ती ज्यांनी काहीच केलेलं नसतं त्यांच्यावरती पण मग तो ठपका ठेवला जातो की मग ते पूर्ण घाबरून जातात सगळेजण. इनफॅक्ट गंमत अशी आहे की मी जेव्हा वर्कशॉप घेते एखाद्या कंपनीत, तिथे कमीत कमी पुढचा 1 आठवडा तरी कोणाशी बोलायला जात नाही. इतकं गंभीर वातावरण होऊन जातं की अरे मी कोणाला दुखवायला नको किंवा त्या गोष्टीमुळे त्रास व्हायला नको, माझं कंप्लेंट नको व्हायला म्हणून. हा गमतीचा भाग झाला. पण नुकतीच एक घटना झाली, पिकनिकला गेलेले होते. पिकनिकचं वातावरण खूप छान असतं, सगळं असतं, आणि एका महिलेने पुरुषावरती कंप्लेंट टाकली की ह्याने मला स्विमिंग पूलमध्ये त्रास दिला म्हणून, मला हात लावला वगैरे. तर ही तर डायरेक्ट कॉन्टॅक्टची झाली कंप्लेंट. म्हटल्यावरती ठीक आहे, कंप्लेंट आली 7 दिवसाच्या. त्यांनी कोणीतरी त्यांना माझा रेफरन्स दिला आणि मग आम्ही
सुरुवात केली या गोष्टीला. मी त्यांना प्रूफ म्हणून हे देत होते, माझ्याकडे आले गायडन्स साठी, म्हणून मग मी त्यांना कंप्लेंटला उत्तर कसं द्यायचं ते म्हणे, मॅडम मी अक्षरशः झोपा काढल्यात पिकनिक मध्ये, मी काहीही करायला गेलेलो नाहीये. तर मग मी त्यांना पूर्ण आल्यापासून सगळं 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 चौकशीमध्ये सांगितलं. फक्त रेन डान्स मी थोडा वेळ केला म्हणाले, आणि मग मी नंतर प्यायलेलो होतो म्हणून मी जाऊन झोपलो सरळ. मग पूर्ण आम्ही पिकनिकला पोहोचल्याच्या क्षणापर्यंत ते निघताना पर्यंत सगळं आम्ही त्यांचे डिटेल्स प्रूफ मध्ये दिले, फोटोग्राफ्स दिले, ज्यांच्यासोबत झोपलेले ते त्यांचं पण हे दिलं, प्रूफ दिलं की हे झोपलेले, ह्यांना हलवून हलवून उठवावं लागलं निघताना, बस सुट्टी आहे म्हणून चला. तर मग ह्याच्यामध्ये एवढं हे यांनी केलंच कधी प्रकरण असं झालं. त्याच्यानंतर परत त्या महिलेने पॉशचे पॉइंट्स माहिती आहेत अशा पद्धतीने तिने ती कंप्लेंट केलेली आहे. मग जो तुला माहिती आहे तर एवढा वेळ तुला हात लावेपर्यंत तू शांत का बसली, तू ओरडली का नाही जोरात? जर तुला माहितीये ना, तू पॉशचा तुला कायदा माहितीये, तर मग तू एवढी मोठी घटना घडत असताना तू शांत का बसली? सगळ्यात मोठी चूक. मग ते पकडलं गेलं की ह्या महिलेने चुकीची तक्रार केली. असं का केलं? काही राग असेल कधीचा काहीतरी, तो काढायचा म्हणून आपलं उगीच हे करे. पण ते सुटका झाली त्यांची त्या ह्याच्यातून आणि ते बाहेर निघाले. बरं, सेम असंच महिला खरोखरच पीडित होती. तर मीटिंग होती आणि गोल टेबल होता, आणि या व्यक्तीने खालून पाय लावायला सुरुवात केलेली त्यांच्या पायाला. तर मग जेव्हा चौकशी समिती बसली, परत त्या ठिकाणी जाऊन नीट बघितलं तर येस, त्या व्यक्तीचा पाय तिथपर्यंत पोहोचू शकत होता. आणि हे होतं, हो, कॅमेरे असतात, काय असतात, तर त्याच्यामध्ये येतं पटकन. तर मग ह्या सगळ्या चौकशीमध्ये मग ते जे व्यक्ती होते ते दोषी ठरले, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावर कारवाई म्हणजे सगळ्यात पहिले तर प्रमोशन होत नाही त्यांचं नंतरचे 2 वर्ष. त्याच्यानंतर जर का पीडित महिला आणि ज्यांनी हे केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, ते जर का रिपोर्टिंग असेल एकमेकांकडे, तर ते रिपोर्टिंग बदललं जातं. त्याच्यानंतर महिलेला जर का म्हणजे मानसिक तणाव असेल तर तिला 1 महिन्यापर्यंत भरपगारी सुट्टी दिली जाते. त्याच्यानंतर किंवा ऑफिस लोकेशन चेंज केलं जातं. अशा पद्धतीने त्यांना हे होतं. जसं जसं सिव्हिअरिटी असेल त्याप्रमाणे मग त्याची जी हे आहे शिक्षा जी आहे ती कंपनी डिसाइड करते. बरं, बरेचदा असं होतं की साधीशीच घटना असेल, स्टेअरिंग असेल, स्टॉकिंग असेल, मागे मागे जाणं आहे किंवा काय, किंवा अगदी हे असेल काय बरं मेसेजेस करणं किंवा असं काही असेल इनिशियल स्टेज मधलं, तर मग वॉर्निंग देतात आणि सोडून देतात. पण फार गंभीर घटना जर का असेल तर मग तशी शिक्षा पण लागू होते, असं आहे. बरं, आता हे जर कंपनी कामाच्या ठिकाणी झालं ना, आता बरेचदा कंपनी ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करते. हा, तर मग एका गाडीत येताना काही झालं किंवा काय, तर त्याचीही कंप्लेंट नोंदवू शकता कंपनीमध्ये. हो हो, कंपनीमध्ये. बऱ्याच कंपन्यांमध्ये किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये पती पत्नी एका ठिकाणी काम करत असतात. अशा वेळेस पण अशा काही घटना घडतात का? हो, घडतात, नक्कीच घडतात. आणि मग अशा ठिकाणी जर कामाच्या ठिकाणी जर का त्यांच्यामध्ये काही भांडण झालेलं असेल कामावरून, पर्सनल नाही, कामावरून जर का झालं असेल, बरेचदा असं होतं की कधीतरी आपल्या पत्नीला प्रमोशन मिळतंय वगैरे ह्याची इन्सिक्युरिटी असते. मग अशाला तिला त्रास दिला जातो किंवा थांबवलं जातं, मागे खेचलं जातं काही ठिकाणी. तर मग त्या गोष्टीची घटना जर कसं काही घडली असेल तर मग त्याची कंप्लेंट तुम्ही पॉश कमिटीकडे करू शकता. कोविड मध्ये खूप फायदा झाला कायद्यामुळे, कारण की अशा घटना भरपूर घडवतात की घरात दोघंही कामावर, आणि मग तुझं काम महत्वाचं, माझं काम महत्वाचं, असं करता करता बरेचदा भांडणं होत होती. तर मग त्या पद्धतीने पण कंप्लेंट्स आलेल्या होत्या. कोविड वरून एक विषय ऍड करावासा वाटतो की बरेचदा आपल्याला वर्क फ्रॉम होम पण असतं. मग अशा वेळेला मीटिंग्स असतात आणि तू व्हिडिओ ऑन कर असं तुम्ही महिलेला जबरदस्ती सांगू शकत नाही. हा,
जर ती कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही तिला व्हिडिओ ऑन करण्यासाठी सक्ती करू शकत नाही. हा, ती व्हिडिओ ऑफ करूनही काम करू शकते. किंवा कोविड मध्ये आलेली केस होती, त्याच्यामध्ये त्यांनी हे कॉम्प्लिमेंट्स देतात तशा पद्धतीने तू फारच सुंदर दिसते, हॉट दिसते, असे शब्द वापरले तर मग लगेच त्या गोष्टीची पण आपण तक्रार करू शकतो. टोन आहे, शिट्टी वाजवणं आहे, कुठचीही गोष्ट आहे. तर मग मी कॅज्युअली बोललो तर तुम्ही कॅज्युअली जरी बोललात ना तरी समोरच्या महिलेला त्याचा जर का ते पटलं नसेल, आवडलं नसेल, ती कम्फर्टेबल नसेल, हा, तर मग ती गोष्ट कोणाच्या मनाविरुद्ध जाऊन चुकीचं वर्तणूक करू नका. बरेचदा असं होतं की गमती जमतीने केल्या जाणाऱ्या गोष्टी असतात की अरे माझ्या मनातही नव्हतं ही गोष्ट, समोरच्याने तर कंप्लेंट केली आहे, मग त्याच्यासाठी काय उत्तर देणार. तर पॉशच्या पॉलिसीमध्ये असं सांगितलंय की तुमचे इंटेन्शन महत्वाचे नाहीये, इम्पॅक्ट महत्वाचा आहे. मी तर काळजीने बोललो, तुम्हाला कोणी सांगितलं नाही काळजी करायला, बरोबर आहे ना. तर तुम्ही असं नाही करू शकत. किंवा एक उदाहरण सांगेन की बाहेरच्या देशातून येणारे काही VIP असतात किंवा काय, तर तिथे मिठी मारणं फार सहज आहे, कल्चर आहे तिकडचं अगदी. त्याच्यामुळे इकडे जर का तुम्ही एखाद्याला अगदी मिठी मारायला जाल आणि तो छान दिसतेस किंवा काय करायला जाल तर इथे ते चालणार नाहीये. तर तो इम्पॅक्ट महत्वाचा आहे की जर महिला कम्फर्टेबल नसेल तुम्हाला मिठी मारण्यासाठी तर तुम्ही ते कल्चर इथे नाही चालणार, त्याची कंप्लेंटच होणार मग, असं आहे. तर हे गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्ही कुठल्या इंटेन्शनने बोलताय, कुठल्या इंटेन्शनने एखादी कृती करतायत. सहज खांद्यावर हात टाकणं म्हणा, मिठी मारणं म्हणा, आपण पटकन टाळी देतो, मांडीवर हात मारतो, तर हे गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्येकच जण त्याच्याशी कम्फर्टेबल असेल हे काही तुम्ही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी महिलांना हेच सांगू शकते या माध्यमातून की सगळ्यात पहिले तर तुम्ही स्वतःच्या बाउंड्रीज सेट करा. एका लिमिटच्या पलीकडे जाऊन तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करू नका. जे तुम्ही मोकळं धाकळं जर का वागणं असेल तुमचं, सगळ्यांची हाय हॅलो करून किंवा अगदी, तरी सुद्धा त्या वागण्याला पण एक मर्यादा असू द्या की जेणेकरून उद्या तुम्ही जर का एखाद्याला खांद्यावर हात टाकताय, छान बोलताय वगैरे, तर उद्या दुसरा कोणी व्यक्ती येऊन पण तुमच्यासोबत ते तशा पद्धतीने वागू शकते. तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपण आपले जर का लिमिट सेट केले तर समोरच्याला आपण चान्सच देऊ शकत नाही या गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पहिली घटना होईल त्याच वेळेला आवाज करा, तुम्ही सहन करत राहू नका. फर्स्ट इन्सिडेंट झाल्याबरोबरच तुम्ही आवाज करा की हे तू जे केलेलं आहे गोष्ट मला आवडली नाही, मला पटली नाही. हे पहिलं, सगळ्यात पहिलं म्हणणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्या वेळेला जर का नाही बोललात ना तर दुसऱ्या वेळेला ते सहन करण्याची तयारी ठेवा. कारण समोरचा काय समजतं आपल्याला माहिती नाही. हिला हे आवडलंय किंवा हिला हे पटलंय असंच धरून चालतो ना समोरची व्यक्ती. जर का तुम्ही त्या गोष्टीला अपोजच केलं नाही तर मग समोरच्याला ते दुसऱ्यांदा करण्याची संधी तुम्ही देता, तर ती संधी तुम्ही देऊ नका. कंपनीची पार्टी होती आणि सगळे, पार्टी म्हटल्यावर फार कॅज्युअल वातावरण होतं आणि त्या पार्टीमध्ये कंपनीमधल्याच कलिग्सने डान्स करण्यासाठी वगैरे म्हणून त्यांना विचारलं आणि त्यांनी नको म्हणत असताना सुद्धा त्यांना जबरदस्ती डान्स करण्यासाठी फ्लोअर वरती घेऊन आले आणि डान्स करायला लावलं. तर मग अशा वेळेला जर का महिला नकार देते तर मग पुढच्या वेळेला तुमच्यावरती केस होणं अगदी म्हणजे अपेक्षितच आहे. तर मग त्याच्यानंतर त्या गोष्टीची सखोल चौकशी झाली आणि ते दोषी आढळले. पिकनिक म्हणा, पार्टीज म्हणा, अशा ठिकाणी हे फार सामान्यपणे होत असणाऱ्या गोष्टी आहेत. पण बरेचदा त्याची ना कंप्लेंट कोणी करत नाही, कारण की मग त्यावेळेला चिडचिड होते फक्त आपली की मला नको म्हणत होते तरी सुद्धा असं झालं. पण तुम्ही ह्या गोष्टीसाठी हे करू शकता, कंप्लेंट करू शकता. जर का तुम्हाला कोणी टोमणा मारताय, इनडायरेक्टली बोलताय किंवा येता जाता मुद्दामून हे करताय, स्टॉप करताय, तुम्ही येण्याच्याच वेळेला गाणं वाजवताय, हे सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस केल्या पाहिजे. अलर्ट असणं फार गरजेचं आहे. अजून एक उदाहरण देते
कंपनीमध्ये बऱ्याचदा MNCs मध्ये सूट्स स्कर्ट्स घातले जातात. काही ठिकाणी ते नॉर्मल आहेत, त्याच्यामुळे चालतं कंपनीमध्ये, त्यामुळे तसे कपडे घातले जातात. तर मग अशा वेळेला त्या महिलेने स्कर्ट घातलेला होता आणि ती टॉयलेटला वॉशरूमला जायची त्यावेळेला हा मुद्दामून त्याने असं सेट करून ठेवलेलं आणि स्टेअर करत राहायचं, बघायचं फक्त, काही नाही, हावभाव नाही, काही नाही, बघत राहणार. पण असं सतत बघत राहिलं तरी सुद्धा एखाद्याला अनकम्फर्टेबल वाटतच ना. मग हे तिच्या लक्षात आल्यावर ना तिने मग स्वतःच्या मैत्रिणीला सांगितलं, बघा मी आता उठून जाते, हा बघतोय का बघ, काम सोडून माझ्याकडे बघतोय का हे बघ म्हणून. आणि हे तिने पण मैत्रिणीला सांगितलं, 2-3दा नोटीस केलं मैत्रिणीने पण, की अरे हो, की तू निघालीस की तो बघत राहतो म्हणून नोटीस केलं. मग नंतर मग तिने जाऊन त्याला सांगितलं की हे तू जर का थांबवलं नाहीस तर मग मी तुझी तक्रार लेखी करणार म्हणून. मग असं तुम्ही पहिल्याच ह्याच्यात त्या गोष्टी थांबवू शकता. आधी तुम्ही चेक करा की खरोखर हे गोष्ट अशी पद्धतीने होतीये का. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रूफ म्हणून मग उभं करू शकता. सगळे पुरावे जमा करा आणि मग तक्रार करा. 100% तुम्हाला त्याच्यातून न्याय मिळणारच. आणि जर तुम्हाला कोणालाही अशा पद्धतीचा त्रास होत असेल किंवा तुमच्या कंपनीमध्ये अशा पद्धतीची वर्कशॉप्स कार्यशाळा घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधू शकता. मंडळी, मॅडमने खूप महत्वाच्या विषयावर आपल्याला माहिती दिलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा. पुढच्या वेळेस त्यांच्याकडनं आपण त्या प्रश्नांचं निरसन नक्कीच करूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत